नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पितरांच्या श्राद्ध संबंधित महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, श्राद्धेन पितर तृप्ता, तृप्ता तू पितर सुतान. श्राद्ध केल्याने पितृ तृप्त होतात व तृप्त पितृ आपल्याला वंशजांना आशीर्वाद देतात. आपल्या पितरांसाठी आपल्यामध्ये समर्पण भावना असली पाहिजे. जेवढं महत्त्व आपल्या जीवनामध्ये देवांविषयी आहे, तेवढंच महत्त्व हे आपल्या पितरांसाठी आपल्या जीवनामध्ये हवं. देवकार्य तेव्हा सफल होतं जेव्हा पितृकार्यही सफल होतं. बिना पितरांच्या आशीर्वादाने कोणतेही कार्य सफल होत नाही. म्हणून आपल्याला पितरांचा आशीर्वाद भेटावा म्हणून पितरांसाठी कार्य करत राहायचं आहे. या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान, अन्नदान करायचं आहे. तर श्राद्ध म्हणजे काय? तर पितरांसाठी श्रद्धेने केलेलं प्रत्येक कार्य याला श्राद्ध म्हणतात. बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की पितृपक्षामध्ये देवांची पूजा करावी का? तर शास्त्र याविषयी काय सांगतं जाणून घेऊया. संध्या स्नान जपेच्छेव देवतानाचं पूजनम वैश्वदेव तथा अतिथ्य षटकर्माणी दिने दिने. म्हणजे स्नान, दान, जप, देवांचे पूजन, अतिथी सत्कार हे दररोज केलं पाहिजे. नित्य देवार्चने होमे. एकही दिवस असा नसावा की ज्या दिवशी देवांची पूजा केली नाही. तर पितृपक्षामध्ये आपल्याला देवांची नियमित पूजा करायची आहे. पितरांचा फोटो हा नेहमी दक्षिण दिशेला ठेवायचा आहे, कारण पितरांचा वास हा दक्षिण दिशेला असतो. त्याचबरोबर शास्त्रानुसार आपल्याला माहीत आहे की सकाळ संध्याकाळ आपण देवी देवतांची पूजा करतो. तसेच पितरांच्या पूजेसंबंधी शास्त्रात सांगितलेलं आहे की पितरांची पूजा ही दुपारी 11:30 ते 12:30 ह्या वेळेमध्ये करावी, कारण ही वेळ पितरांसाठीची वेळ आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी आपण श्राद्ध करणार असाल त्या दिवशी आपल्या घरातील वातावरण हे शांतीपूर्वक असावं. मौन धारण करून पितृपक्षाचं श्राद्ध जे आपण करणार आहोत ते आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. पुरुषांनी शेविंग करायचं नाही आहे, नखं कापणी यासारखी कामं करायची नाही आहेत. पितरांच्या श्राद्धेमध्ये कधी कुशा व काळेथी ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या 2 गोष्टींशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही. त्याचबरोबर श्राद्धमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम हे दीपदान. जसं देवांसाठी आपण पूर्व दिशेला दिवा लावतो, त्याचप्रमाणे पितरांसाठी आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. पितरांच्या श्राद्धेमध्ये जेव्हा आपण टिळा लावतो त्यावेळी आपल्याला सफेद चंदनाचा वापर करायचा आहे. पितरांना चंदनाचा टिळा लावताना तर्जनी बोटाचा वापर करायचा आहे. तर या काही अशा छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जेव्हा आपण पितरांचं श्राद्ध करतो त्या दिवशी ह्या गोष्टींना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती. तोपर्यंत धन्यवाद.